खरं तर हे LED लावणं वगैरे तर सत्ता संपत्तीचं प्रदर्शन आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये ही शक्ती किंवा ताकद नाही राहिली असं म्हणता येईल, की त्यांना जनतेसमोर येऊन जाहीर सभेमध्ये या गोष्टी बोलाव्या. प्रश्न विचारणारे तुमचेच, उत्तरं पण तुमचेच. म्हणतो हा टॉक शो नव्हता, हा फेक शो होता. कारण हा अतिशय फेक, सगळे जे मुद्दे त्याच्यातले माझ्याकडे आहेत ते जर बघितले तर मला असं वाटतं मूळ मुद्दे सोडून मूळ मुद्द्याला बगल त्यांनी दिलेली आणि बाकीच्या विषयावरच फार चर्चा केलेली आहे. आता रस्त्याचं बोलले ते त्यांच्या काय 100 कोटी रुपये दिले होते, त्याचं काम कधी कंप्लीट झालं ते जरा भारतीय जनता पार्टीच्याच एखाद्या नेत्याला विचारा. तर त्यांचे महापौर भगवान घडामोडे होते, त्यांना विचारा की टेंडरच्या रिंगमुळे ते 100 कोटी 2-4 वर्ष खर्चच झाले नव्हते. आणि तिथून शहाणा झाल्या होऊन नंतर ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस शिवसेनेच्या माध्यमातून 150 कोटी रुपये, 50 कोटी नगरविकास, 50 कोटी MIDC, 50 कोटी हे MSRDC कडून 150 कोटीचे रस्ते या शहरात झाले होते. 100 कोटीचे रस्ते लवकर झाले नाही. मला असं वाटतं पाणी योजनेविषयी ते बोलले, पाणी योजनेच्या विषयी साप झूट अतिशय खोटाड्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहे. 1680 कोटीची योजना आता 2750 कोटीची झाली, 2750 2760 कोटीची झालेली आहे. असं कोणत्या गोष्टी झाल्या की सरकार आल्यावर 1050 कोटी रुपये या योजनेमध्ये वाढले. खरं तर हे 1000 कोटी रुपये कोणाच्या खिशात गेले याचा तपास लावण्याची आवश्यकता आहे. आता फडणवीस साहेब असं बोलले की ही योजना 2700 होती, 1000 कोटी केंद्राने दिले, 1600 कोटी राज्याने दिले. मग 832 कोटी रुपयाचं कर्ज संभाजीनगर महानगरपालिकेला कोणी दिलं? संभाजीनगर महानगरपालिकेला सॉफ्ट लोन सरकारकडून घ्यावं लागलेलं आहे. त्यामुळे संभाजीनगर महानगरपालिका तब्बल 832 कोटीचं कर्ज या पाणी पुरवठ्याच्या योजनेमुळे झालेलं आहे. कारण ही पाणी पुरवठ्याची योजना ज्यावेळेस उद्धवजींच्या काळात काम सुरू झालं होतं त्यावेळेस हे महानगरपालिकेचा जो वाटा आहे तो कमी होता, त्यावेळेस 500-550 कोटीचा. आता तो 832 कोटीचा झालेला आहे. तो सरकार उचलणार असं सांगितलं होतं. देवेंद्रजींनी सुद्धा सरकार उचलणार सांगितलं, परंतु प्रत्यक्षात या सरकारने महानगरपालिकेला 832 कोटी रुपयाचं कर्ज घ्यायला भाग पाडलेलं आहे. मागच्या 1 वर्षामध्ये 10 वेळेस तारखा देवेंद्रजी फडणवीसांनी पाण्याच्या दिलेल्या आहे. सरकार 2022 ला त्यांचं सरकार आलं, 23, 24, 25 आणि आता 26 उगवलेलं आहे. आता पाण्याची जबाबदारी कोणाची आहे? चला मी हेही कबूल करतो की 2022 पर्यंत आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो. आज या शहरात 9 दिवसाला पाणी आहे. मागच्या 2025 मध्ये 365 दिवसापैकी फक्त 44 दिवस या शहरात पाणी आलेलं आहे. याला जबाबदार पूर्णपणे भारतीय जनता पार्टी आणि शिंदेचे लोक आहेत. कारण महानगरपालिकेचे मुदत संपल्यानंतरही सुभाष देसाई इथं पालकमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून आम्ही हे काम सुरळीत ठेवलं होतं, परंतु नंतरच्या आलेल्या सरकारला हे सुरळीत ठेवता आलेलं नाही. त्यामुळे पाण्याच्या योजनेमध्ये 1000 कोटी कोणाच्या खिशात गेले हा माझा प्रश्न आहे. आणि तुम्ही मागच्या 2025 मध्ये 365 दिवसात या शहराला 44 दिवस पाणी दिलेलं आहे. याला जबाबदार कोण? 2 महिन्यात घराघरात पाणी देऊ म्हटले, त्याच्यानंतर आम्हाला त्याच वेगळ्या पद्धतीने बोलले, पण नंतर आम्ही लबाडांना पाणी दे आंदोलन केल्यानंतर थोडंसं सुधारण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु आज पुन्हा या शहरात 9 दिवसाला पाणी, कुठं कुठं 15 दिवसाला पाणी. त्यामुळे देवेंद्रजी फडणवीसांनी मला असं वाटतं पाण्याच्या विषयी तर बोलूच नाही. अजून जॅकवेलचं काम पूर्ण नाही, ते 30% झालेलं आहे. अजून जलशुद्धीकरण प्रकल्प जेवढं पाणी येणार तेवढं, जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण नाही. जलशुद्धीकरण प्रकल्प झाला तर जलकुंभ शहरातले तयार नाही तर तुम्ही देणार कुठून पाणी? त्याच्यामुळे जनतेच्या डोळ्यात धूळ फेक देवेंद्रजींनी फेक शोच्या माध्यमातून केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कनेक्टिव्हिटी विषयी बोलले, ते उद्योगाविषयी बोलले. इथला उद्योग गुजरातला कोणी नेला? मेडिकल हापसा बिडकींचा भारतीय जनता पार्टीने नेलं. इथलं क्रीडा विद्यापीठ पुण्याला कोणी नेलं? इथलं विभागीय क्रीडा संकुल जे पश्चिम विभागाचं क्रीडा संकुल साईचं नागपूरला कोणी नेलं? आर्किटेक्चर युनिव्हर्सिटी इथं द्यायचं कबूल केलं होतं, ते नागपूरला कोणी नेलं? या मराठवाड्याला 44,000 कोटी रुपयाच्या योजना मंजूर केल्या 2023 ला, अजून 10,000 कोटी रुपये सुद्धा दिले नाही.
या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला दिवाळीच्या आत मदत पोहोचवतो म्हणलं, दिवाळी होऊन 4 महिने झालेले, अजून मदत पोहोचेल नाही. विमानतळाच्या गोष्टी केल्या, विमानतळ चांगलं झालं पण विमानच नाही. दिल्लीचे विमान बंद, अहमदाबादचे बंद, बेंगलोरचे बंद, हैदराबादचे बंद. उदयपूरची मागणी करतो, महाबळेश्वरच्या फेस्टिवलला 5 कोटी दिले जातात, एलोरा फेस्टिवलला रुपया मिळत नाही. इथं घोषणेश्वराचं सर्किटची घोषणा केली, 15 वर्ष झाले घोषणा करून, कोणतंच काम सुरू नाही. अजिंठ्याचा रस्ता मागच्या 10 वर्षाने होत नाही. आणि म्हणून या संभाजीनगरवर सातत्यानं दुर्लक्ष भारतीय जनता पार्टीने केलंय आणि देवेंद्रजीने केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या शहराला या निवडणुकीच्या निमित्तानं फसवण्याचा प्रयत्न करू नये. तुमचा फेक शो जनतेला पटणारा नाही आणि पटलेला सुद्धा नाही. मला असं वाटतं विकासावर बोलावं. भगव्याची शान सगळ्यांनाच आहे, हा भगवा आहे याची शान सगळ्यांनाच आहे, पण विकासाचं काय या मुद्द्याचं त्याच्यावर जरा यांनी बोललं पाहिजे असं माझं त्यांना सजेशन आहे. हे भावनिक आता जरा बस झालं. भगव्याची शान सगळ्यांनाच आहे, आम्हाला आहे, त्यांना आहे, सगळ्यांना आहे, असावी नो डाऊट. पण सगळ्यात आधी याच्यावर सुद्धा मला असं वाटतं उत्तर द्यावं, हे आमची या संभाजीनगरकरांची अपेक्षा आहे. उगाच बाकी विषय भरकटायचा आहे आणि ते त्याला काय अर्थ आहे. विषय याच्यावर बोला की याच्या तुम्ही पाण्याविषयी काय, तुमचे 100 कोटी कधी खर्च झाले, 150 कोटी उद्योजन दिले, त्याचे रस्ते झाले का नाही झाले. आता भ्रष्टाचार टेंडर महानगरपालिकेचं त्यांनी बोलले पारदर्शकता कशी नाही आहे. 250 कोटीचं कचऱ्याचं टेंडर रद्द केलं यांनी, 650 कोटी गुजरातची एजन्सी आणली यांनी. कशी होती गुजरातची एजन्सी. इथं ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे, एजन्सी गुजरातमधून येतात, 400-400, 500-500 कोटी रुपयाचं काम. गुजरातच्या एजन्सी काय या संभाजीनगरात 250 कोटी 650 कोटी टेंडर का जातं, याचं उत्तर दिलं पाहिजे ना. तुम्ही मुख्यमंत्री आहे, प्रशासक आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं बाकीचे मुद्दे भरकटवण्यापेक्षा या विकासाच्या मुद्द्यावर आणि या शहराला कर्जबाजारी करण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीनं बोललं पाहिजे. मला असं वाटतं यांची हे खोटं बोलतात. यांना ज्या आमच्याकडून गेलेले गद्दार लोक यांच्याबरोबर कुठली युती करायची नव्हती. यांचे संदेश होते यांना मुंबईहून की मुंबईची युती होऊ द्या, मग इथली तोपर्यंत इथलं पुढे रेटा, पुढे ढकला आणि करू नका. तयार होते ते लोक आधी बसून. त्यांचे वक्तव्य आहे का, त्यांच्या सगळ्या वार्डातून फॉर्म भरणं आहे का, त्यांच्या उमेदवारांचे सगळं आहे का, त्यामुळे हे तयार होते. यांनी उलट आमच्यातून गेलेल्या गद्दार लोकांना मला असं वाटतं त्यांना मामा बनवलं. त्यांनी MIM बरोबर गेले अकोटला, जरा ते बघा. मीरा भाईंदर मध्ये मुंबई त्याच्यात गेले, अंबरनाथ मध्ये गेलेले दुसऱ्या बरोबर. मला असं वाटतं ज्या पालघर मधल्या साधूच्या हत्याकांडात असलेल्या आरोपींना स्वतःच्या पक्षात घेतात, हे बोलतात हिंदुत्व. मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे गेले होते, आम्ही होतो, आम्ही पण गेलो होतो, पण त्यांनी देवेंद्रजींनी इथं येऊन पुन्हा सांगावं की या जमिनी काय भावानं घेत होते. आमच्या अंजिराच्या बागा होत्या, आमच्या चिकूच्या बागा होत्या, आमच्या सीताफळाच्या बागा होत्या, डाळिंबाच्या बागा होत्या. आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची सगळी लाईन आमची सगळी बागायती आहे. डाळिंब आहे, चिकू आहे, सीताफळ आहे, पेरू आहे, याच्या आमच्या बागा होत्या. आणि याला हे कवडीमोल भाव देत होते, कारण संभाजीनगर जवळचा रस्ता आहे. आम्ही उभं राहिलो शेतकऱ्यांच्या बाजूनं, म्हणून यांना 5 पट भाव द्यावा लागला. नाही ते कवडी मोल भावानं जमीन खरेदी करत होत्या शेतकऱ्यांच्या. आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की या शेतकऱ्यांबरोबर आम्ही उभं राहिलो आणि आम्ही उभे राहिल्यामुळे या शेतकऱ्यांना 5 पट भाव मिळाला.